नमस्कार. माता हिंगलाज टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी. गोहत्या हे महापाप, गायींची रक्षा करणे प्रत्येकाचे कर्तव्य. गोपालमणी महाराज यांचे प्रतिपादन. सगर उत्सवामुळे गवळी समाज बांधवांमध्ये निर्माण होते नवचैतन्याचे वातावरण. आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने. जगाचा पोशिंदा, अन्नधान्याची गरज पुरवणारा शेतकरी राजा सुखी करण्यासाठी तसे तरुणांच्या हाताला सदैव काम राहावे व राज्यात फोडाफोडीचे राजकारण, दहशत, भीती, दादागिरी नष्ट व्हावी म्हणून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणणे गरजेचे असून त्यासाठी संदीप बेडसेंसारख्या सुशिक्षित उमेदवाराला निवडून आणावे अशी विनंती राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा श्री शरदचंद्र पवार यांनी दोंडाईच्या येथे आयोजित सभेत व्यक्त केली. यावेळी शहरातील केशरानंद गार्डन येथे दुपारी 2:45 वाजता सुरू झालेल्या सभेत मंचावर शिंदखेडा मतदारसंघाचे उमेदवार श्री संदीपदादा बेडसे, माजी आमदार श्री बापूसाहेब रावळ, खासदार डॉक्टर शोभा बच्छाव, माजी मंत्री डॉक्टर हेमंतराव देशमुख, माजी नगराध्यक्ष डॉक्टर बापूसाहेब रवींद्र देशमुख, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष ज्ञानेश्वर भामरे, गटनेते कामराज भाऊसाहेब निकम, शिवसेनेचे शाणाभाऊ सोनवणे, माजी नगराध्यक्षा जुई देशमुख, हेमलता शिरोळे, जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठी, शिवसेनेचे नेते हेमंतरावसाहेब साळुंके, ललित वारुळे, शैलेश सोनार, कयूम पठाण, बिलाल बागवान, राकेश पाटील, दिलीप पाटील, दीपक अहिरे, विठ्ठलसिंग राजपूत आदी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांनी भाषणाला सुरुवात करताना सांगितले की मी शिंदखेडा मतदारसंघातील जनतेला विनंती करण्यासाठी आलो आहे की देशात जगाचा पोशिंदा शेतकरी राजा जर सुखी करायचा असेल, त्याला जिवंत ठेवायचे असेल आणि तरुणांच्या हाताला सदैव काम राहावे मिळवायचे असेल तर आपल्याला यावेळेस राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणावे लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटना बदलण्यासाठी प्रयत्न केले. लोकसभेत 400च्या वर जागा मिळतील असे भाकीत केले. मात्र जी लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते लिखित संविधान बदलण्याचा प्रयत्न करतील त्यांना जनता त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून लोकसभेत यांना 400चा आकडा पार करता आला नाही. गृहमंत्री वारंवार जोडतोडची भाषा वापरतात, म्हणून मला ह्या वयातही राजकारणात उतरावे लागत आहे.
लाडकी बहीण योजना ही फक्त महिलांना भावूक करण्यासाठी आणि पुन्हा सत्ता मिळवण्यासाठीची योजना आहे. तरुणांनी आता यांचे नकली मुखवटे ओळखायचे आहे. यापुढे आपल्या मतदारसंघात बदल घडवायचा आहे. मतदारसंघातील शेतकऱ्यांचे प्रश्न, कापूस, ऊस, केळीचे उत्पादन, तरुणांच्या हाताला काम मिळावे म्हणून MIDCची स्थापना, पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी महाविकास आघाडीचे सुशिक्षित उमेदवार इंजिनियर श्री संदीप बेडसे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणायचे आहे, असे आवाहन वजा विनंती त्यांनी केली. या अगोदर खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव यासह अनेक मान्यवरांनी मनोगत व शिंदखेडा मतदारसंघात असलेली दाहकता, दादागिरी, खोटे गुन्हे दाखलचे जिवंत दाखले व्यक्त केले. सदर सभेत राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा श्री शरदचंद्रजी पवार साहेब सोबत भाजपाचे उमेदवार यांचे काका व माजी आमदार श्री बापूसाहेब रावळ यांची उपस्थिती व शिंदखेडा मतदारसंघाचे उमेदवार संदीप बेडसे यांना निवडून येण्यासाठी जाहीर दिलेला पाठिंबा एकाच मतदारसंघात चर्चेचा विषय झाला. म्हणून यंदा शिंदखेडा मतदारसंघात तुतारी वाजणार असा जनतेतून एकसूर निर्माण होत हवा बदलण्याचे अनेकांनी संकेत दिले आहे. काय सांगणार त्या संदर्भामध्ये? साहेब 2 महिन्यापूर्वी निवडणूक लागण्याच्या आधी शिंदखेडा झाले होते आणि निवडणूक जाहीर झाली. मला उमेदवारी मिळाली महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातर्फे. 40 ठिकाणी साहेब सभा घेणारे संपूर्ण राज्यामध्ये 8-10 दिवसाची वेळ आहे आणि पुन्हा एकदा साहेबांनी 88 मतदारसंघापैकी 40 सभा घेत आहेत. त्याच्यामध्ये शिंदखेड्याची निवड केली. मला आशीर्वाद देण्यासाठी ही खूपच माझ्यासाठी आणि तालुक्यातील जनतेसाठी आनंदाची गोष्ट आहे. कारण साहेबांचं आमच्या तालुक्यावरती आमच्या जिल्ह्यावरती प्रचंड प्रभाव आहे. साहेब मागच्या पण सांगून गेले की विकासाची कामं सगळे पूर्ण करण्याचं काम मी करेन आणि आजही साहेब आशीर्वाद देताना सांगून गेले की तुम्ही संदीप बेडसेंना निवडून द्या. तुमच्या इथे सिंचनाचे प्रश्न, उद्योगाचे प्रश्न, बेरोजगारीचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न सगळं सोडवण्यासाठी आम्ही ताकदीनिशी संदीप बेडसेंच्या पाठीशी उभे राहू. हाच साहेबांचा मोठा आशीर्वाद त्या काळात आम्हाला या मतदारसंघातून विकासासाठी मिळणार. जयकुमार रावळांचे सख्खे काका स्टेजवर होते, त्या संदर्भात काय सांगा? पाठिंबा काय? जयकुमार रावळांचे काका माजी आमदार आदरणीय बापूसाहेब रावळ हे एकेकाळी आदरणीय पवारसाहेबांच्या विधिमंडळात, पवारसाहेबांच्या मंत्रिमंडळात, पवारसाहेब मुख्यमंत्री असताना ते विधिमंडळातले सहकारी होते, आमदार होते. त्यांचं साहेबांवरती प्रेम आधीपासून आहेच. साहेबांसोबतच त्यांनी काम केलेलं होते. आमचेही संबंध त्यांनी चांगले होते आणि त्यांच्यावर सुद्धा वैयक्तिक जयकुमार रावळांनी ज्याने सगळ्या काकांना सोडले, काकांच्या मुलांना सोडले, त्याची संपत्ती अडक केली, त्यांना त्यातून काढलं, किंवा जनतेला काय सोडणार आहे? जनतेवरती त्यांनी हुकुमशाही लादली. प्रत्येक गावात भांगडी, प्रत्येक गावातल्या सगळ्या संस्था काबीज करणं. आत्ताच इथं मला कारवाई मिळाले निंबूळ येथे जो आपला खरेदी विक्री संघ आहे त्याची काहीतरी जागा आहे तालुका, ते सुद्धा काही चालत नाही आहे आणि त्याची जागासुद्धा हडप करण्याचा प्रयत्न भविष्यकाळात आमदारांचा आहे. कारण ह्या सगळ्या बारीक गोष्टी आहेत. मग ज्ञानेश्वर आपल्या व्यापारातून नागरिकांना सेवा करणारा, नागरिकांकडून कर संकलन करून देशाच्या तिजोरीत जमा करणारा नागरिक म्हणून, देशाच्या कर रचनेचा घटक म्हणून कर देणारा व्यापारी हा समाजाचा, देशाचा सेवक आहे. अशा व्यापारी समुदायावर सोमवार 11 नोव्हेंबर रोजी एका दूरचित्र वाहिनीवर संजय राऊत यांनी मुलाखतीदरम्यान व्यापारी नेहमी खोटे बोलतो, आपल्या फायद्यासाठी भेसळ करतो असे बेजबाबदार वक्तव्य केले. त्याचा निषेध करण्यासाठी धुळे व्यापारी महासंघातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. सदर निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी स्वीकारले. धुळेकर व्यापारी जगताच्या भावना वरिष्ठांना कळवाव्या ही विनंतीही धुळे व्यापारी महासंघातर्फे करण्यात आली. बेताल वक्तव्यामुळे देशातील व्यापाऱ्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. संजय राऊत यांच्यासारख्या एका अनुभवी राज्यकर्त्याने विनाकारण एक समृद्ध, संयमी, सेवाभावी व्यापारी समाजावर गलिच्छ मुक्ताफळे उधळणे अशोभनीय आहे. म्हणून धुळे व्यापारी महासंघातर्फे शहरातील समस्त व्यापारी जगताकडून खासदार संजय राऊत यांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. देश व राज्य पातळीवर कार्यरत शीर्षक संघटनेकडून जी कृती केली जाईल त्या धुळे व्यापारी महासंघातर्फे सक्रिय सहभाग नोंदवला जाईल असेही या प्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलताना नितीन बग म्हणाले. यावेळी राजेश गिंदुडिया, प्रशांत देवरे, हर्ष रेलन, खिमजी पटेल, सुनील रुनवाल,
सुभाष कोटेचा, सुरेश कुंदणानी, उमेश जैन, इंद्रजित शाह, दीपक जैन, दीपक भौसार, राजेंद्र पाचपुते, किशोर गिंदोडिया, तनुकुमार दुसेजा, जय गोपाल दादलाणे, प्रणिल अग्रवाल, संजय वाणी आदी उपस्थित होते. उबाटा पक्षाचे खासदार संजय राऊत साहेब यांनी काल समस्त महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांबद्दल चुकीचे उद्गार काढले. सर्वप्रथम मी भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडीतर्फे त्यांचा निषेध करतो. व्यापारी हा भेसळ करतो या शब्दाबद्दल जे बोलले, व्यापारी खोटं बोलतो, व्यापारी स्वतःच्या फायद्यासाठी खोटं बोलतो, हे जे त्यांनी वक्तव्य केलेलं आहे यामुळे समस्त महाराष्ट्रातील व्यापारी हा दुखावलेला आहे. खासदार संजय राऊत हे भारतीय संसद सदस्य आहेत. त्यांना असे वक्तव्य करणे त्यांना शोभत नाही. आम्ही समस्त व्यापारी समाजातर्फे, भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडीच्या सर्व व्यापारी समाजातर्फे आम्ही कलेक्टर साहेबांकडे मागणी केलेली आहे की त्यांच्यावर या वक्तव्याबद्दल कायदेशीर त्यांच्यावर कारवाई करावी आणि त्यांनी माफी मागावी, नाहीतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. ही विनंती आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांकडे भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडीतर्फे केलेली आहे. काल खासदार संजय राऊत यांनी व्यापारी वर्गाबद्दल जे काही बेताल वक्तव्य केलं, व्यापारी हा नेहमी खोटं बोलतो, व्यापारी आपल्या फायद्यासाठी भेसळ करतो, या पद्धतीचं जे काही वक्तव्य केलं, या वक्तव्याचा धुळे व्यापारी महासंघातर्फे, धुळे शहरातील समस्त व्यापाऱ्यांतर्फे मी निषेध व्यक्त करतो. या देशाच्या पायाभूत सुविधांसाठी, या देशाच्या एकूण राजकारणाच्या, एकूण सगळ्या लोकप्रतिनिधींच्या निधीसाठी जो काही पैसा उपलब्ध होतो तो कर रूपाने उपलब्ध होतो आणि हे कर गोळा करून शासनाला देण्याचं काम विनामूल्य व्यापारी वर्षानुवर्षे करत असताना व्यापाऱ्यांना या पद्धतीचं बेताल वक्तव्य करणं, एक जबाबदार पदाधिकारी, एक जबाबदार पक्षाच्या पदाधिकारीने ह्या पद्धतीने व्यापाऱ्यांच्या भावना दुखावणं हे कोणत्याही व्यापाऱ्याला पसंत पडलेलं नाही, योग्य वाटलेलं नाही. त्यामुळे आम्ही खासदार संजय राऊत यांचा जाहीर निषेध करतो आणि आमच्या समस्त व्यापाऱ्यांतर्फे आम्ही त्यांच्याकडे ही मागणी करतो की त्यांनी या बेताल वक्तव्याबद्दल आपला खुलासा व्यक्त करावा. अन्यथा आमच्या शीर्षक संघटना जो काही निर्णय घेतील त्याप्रमाणे कायदेशीर लढाई किंवा जो काही निर्णय असेल तो व्यापारी महासंघातर्फे केला जाईल. भाजप पक्षाने सदैव जनसामान्यांची जाण राखली आहे. मोदी सरकारच्या काळात अनेक योजना अंमलात आणून सामान्य जनता याचा लाभ घेत आहे. भाजप पक्षाची ही कारकीर्द लक्षात घेत आज खऱ्या हिंदुत्ववाद्याला म्हणजेच अनुप भैया अग्रवाल यांना शिवसेना पदाधिकाऱ्यांसह आज सामान्य धुळेकर जनता जाहीर पाठिंबा देत आहे, असे भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी नगरसेवक हिरामन गवळी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. धुळे शहर विधानसभेसाठी भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार अनुप अग्रवाल निवडणूक रिंगणात आहे. अनुप अग्रवाल यांच्या विजयासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी नियोजनबद्ध प्रचारास वेग दिलाय. होम टू होम प्रचार करीत शासन जनहिताच्या योजना राबवित असून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपाचे उमेदवार अनुप अग्रवाल यांना विजयी करण्याचे आवाहन प्रचारातून करण्यात येत आहे. भाजप पदाधिकारी तथा माजी नगरसेवक हिरामन गवळी यांनी देखील शहरात प्रचार करताना शासनाच्या जनहिताच्या योजनांचा लेखाजोखा मांडत शहर विधानसभेकरिता अनुप अग्रवाल यांना मतदान करीत विजयी करण्याचे आवाहन केले आहे. भारतीय जनता पार्टी महायुतीच्या वतीने महाराष्ट्रामधील सरकार, या सरकारने जी कामं केलेली, लाडली बहीण योजना असेल, शेतकऱ्यांचा वीज बिल माफ असेल, शेतकऱ्यांना दरवर्षी 12,000 जे केंद्रातर्फे मिळायचे ते 15,000 असतील, मुलींची शिक्षणाची व्यवस्था असेल, ST महिलांसाठी मोफत अर्ध तिकीट केलेलं आहे, त्याचप्रमाणे मोफत रेशन मिळत आहे. आणि विकासाची कामं जर बघितली तर मेट्रो, रेल्वे, चौपदरी 6पदरी महामार्ग, जलसिंचनाचे प्रश्न, शिक्षणाच्या विषयातले प्रश्न राज्यामध्ये 2.5 वर्षामध्ये या महायुती सरकारने चांगल्या प्रकारे काम केले. या मध्ये
अनेक समाजांना उन्नती करण्यासाठी, समाजातील गोरगरीब जनतेची उन्नती करण्यासाठी, छोट्या छोट्या उद्योग व्यावसायिकांना चालना देण्यासाठी, प्रत्येक समाजाचं आर्थिक विकास महामंडळसुद्धा या शासनाने दिलं. केंद्राने विश्वकर्मा योजना दिली, ज्याच्यातून हाताने काम करून तो त्याचा उद्योग कसा वाढवू शकतो, त्याचा परिवाराची कशी निगा ठेवू शकतो, याच्यासाठी विश्वकर्मा योजना 2022मध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी लागू केली. त्याच्यामध्ये अनेक तरुण, अनेक रोजगार, अनेक हाताने काम करणारे कारागीर यांना एक प्रोत्साहन मिळालं आहे. त्यांच्यासाठी पुन्हा मुद्रा योजना आहेत. मुद्रा योजनेतूनही अनेकांना लाभ मिळालेला आहे. आणि धुळे महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचे 50 नगरसेवक निवडून आल्यानंतर आम्हाला जे धुळे नागरिकांना माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेला शब्द होता तो पूर्ण केला. परंतु आमच्याबरोबर निवडून आलेली शिवसेना, साखरपुडा आमच्याबरोबर, गोंधळ आमच्याबरोबर, लग्नापर्यंत आमच्याबरोबर, पण हनीमूनच्या आदल्या दिवशी म्हणतात ना की सत्यनारायण केल्याशिवाय हिंदू धर्मामध्ये हनीमून करत नाही. सत्यनारायण पूजासाठी आम्ही गेलो आणि हे पळून गेले. ज्यांच्या विरोधात होते त्यांच्याबरोबर पळून गेले. आणि 2.5 वर्ष त्यांनी आमच्या ज्या काही योजना होत्या, जे विकासाची कामं होती, त्याला मुंबईपासून तर महाराष्ट्राच्या गल्लीपर्यंत त्यांनी स्टे लावले. ते स्टे लावल्यामुळे स्टे तर लावलात, परंतु निसर्गाचाही कोप आला. कोरोनासारखी महामारी जगामध्ये पसरली आणि त्याच्यामुळे गोहत्या हे महापाप असून राज्यातील ही निवडणूक गायीच्या रक्षणासाठी आहे. गायीची रक्षा करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. महाराष्ट्र राज्यात सर्वप्रथम गोमातेला दर्जा देण्यात आलाय. मुख्यमंत्र्यांनी हे फार मोठे काम केले आहे. मतदान करणे हे देखील राष्ट्रीय कर्तव्य असून जो गोमातेचे रक्षण करील त्यांना आपले बहुमूल्य मतदान करावे असे आवाहन गोपालमणी महाराज यांनी केले आहे. गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा मिळावा यासाठी गोक्रांती मंचाच्या माध्यमातून गौकथाकार पूजनीय गोपालमणी महाराज यांनी देशभरात आध्यात्मिक चळवळ उभारली आहे. या कार्यात परम गोभक्त रवींद्र बापूजी शेलार हे देखील सक्रियपणे सहभागी झाले आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या एका धार्मिक कार्यक्रमाप्रसंगी रवींद्र बापूजी शेलार यांनी गौभक्तांसह हजेरी लावली होती. त्यावेळेस गोपालमणी महाराज यांना धुळ्यात येण्याचे निमंत्रण रवींद्र बापूजी शेलार यांनी दिले होते. त्यानुसार गौमाता राष्ट्रमाता प्रतिष्ठा यात्रा काल धुळ्यात दाखल झाली. या निमित्ताने सायंकाळी मिल परिसरातील क्रांती चौकात विश्वविख्यात गौकथाकार पूजनीय गोपालमणी महाराज यांची विशेष धेनुमानस गौकथा पार पडली. यावेळेस बोलताना गोपालमणी महाराज म्हणाले की सनातन धर्मात केवळ गायीला आईचा दर्जा प्राप्त आहे. तिच्या साक्षात 33 कोटी प्रकारचे देव असतात. अशा या कामधेनूची वर्षभर पूजा करायला हवी. गौमातेचे पूजन केल्याने देवी देवतांची कृपा आपल्यावर होते. तसेच गौमातेची कथा ऐकल्याने पुण्य संचय होतो. शास्त्रात ही बाब स्पष्टपणे सांगितली आहे. या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून भारताचे भाग्य उजळणार आहे. आयुष्यात सर्वात मोठा शब्द आई हा असून आपण सर्व बहीण भाऊ असून आपण सर्व एकाच आईची मुले म्हणजेच गोमातेची मुले आहोत. जो माझ्या आईला गोमातेला आई म्हणेल त्याचाच जनतेने विचार करावा. जो गाईला गोहत्येपासून वाचवेल त्यांनाच आपण आपले बहुमूल्य मतदान करावे असेही आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. याप्रसंगी आचार्य राकेशजी, सुशील पांडेजी, महंत मराणे, राधाकृष्ण द्वारकाधीश मंदिर, हरिहरानंद महाराज हिमाचल, पूज्य माताजी हिमाचल,
कोका नामधारी, जयेंद्र सिंग कुल्लू, राजू कृष्णाजी महाराज, सीता चरणजी महाराज, भगवान परशुराम मंडळ धुळे, सुदर्शन महाराज, नाना महाराज, रवींद्र महाराज, सडगाव भजनी मंडळ, सुदर्शन महाराज भजनी मंडळ, रवींद्र महाराज भजनी मंडळ, बल्हाणे भजनी मंडळ, समस्त कानदेश साधू संत, गोरक्षक, गोभक्त, गौसेवा, गंभीर महाराज, कैलाश महाराज, अश्विनी महाराज वृंदावन, रामदास महाराज वृंदावन, घनश्याम महाराज, नानासाहेब जोशी, मनोज गर्दे, किशोर सरगर, राजेश खंडेलवाल, उमेश चौधरी, निलेश नेमाणे, सुनील पाटील, गंभीर बोरसे महाराज, दत्तू थोरात, नंदकिशोर वानखेडे, विकास भावसार, राजेंद्र पाटील, अशोक बाविस्कर, चंद्रमणी खैरनार, युवराज मराठे, युवराज सूर्यवंशी, किशोर हरणे, धर्मराज बारी, मधुकर पाटील, अनिल दीक्षित, मनोज पिसे, किशन जाधव, अशोक जाधव आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री द्वारकाधीश प्रतिष्ठानचे सदस्य श्रीकांत पाटील, अमोल पुकळे, राजेंद्र सुपनार, गोविंदा सोनवणे, मुकेश थोरात, चंद्रकांत पाटील, नारायण पाटील, मंगेश सरगर, लक्ष्मण चव्हाण, प्रशांत सूर्यवंशी, मारुती सुपनर, नितीन आखाडे, ऋषिकेश तेलांग, विक्की थोरात, किरण डोमाळे, जितेंद्र गलांडे, सदानंद लगड, राहुल शिंदे, व्यंकटेश निंबाळकर, निखिल मराठे, विक्की मेकले, देवा चंद्रात्रे, दिलीप पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी रवींद्र बापूजी शेलार यांनी आभार व्यक्त केले. तमसा नदी के तट पर वाल्मीकि जी के मुख से यही शब्द निकला, यही श्लोक निकला. और इस श्लोक का पहला शब्द क्या है? बोलो, जोर से बोलिए. और स्वयं ब्रह्मलोक से ब्रह्मा जी आए और पीठ थपथपाई. बोला, आप तो बहुत बड़े कवि हो, आपके मुख से श्लोक निकला, पहला श्लोक है. और इस पहले श्लोक में पहला शब्द क्या है? हम लोग दिल्ली में गौ कथा कर रहे थे. एक भाई एक यंत्र लेके आया, मशीन लेके. बोला, गुरुदेव हम औरा नापते हैं किसी भी शब्द का. बोला, आप सारे शब्द बोलो. तो हमने जितने हमारे यहाँ मंत्र हैं सबका उच्चारण किया जितना हमको आता है. तो वो नापते रहे उस यंत्र से, मशीन से. जब हमने ओंकार का उच्चारण किया तो 12 मीटर गया वो. और लेकिन जब हमने माँ शब्द बोला तो 26 मीटर गया. मशीन ने भी स्वीकार किया कि दुनिया का सबसे बड़ा शब्द, बोलो जोर से, माँ. तो मंच पर विराजमान सभी हमारे आदरणीय सबका बहुत स्वागत है. आप सब भाई बहन यहाँ पहुँचे हैं. आप और हम भाई बहन इसलिए हैं क्योंकि आपकी भी वही माता है और हमारी भी. जब माँ एक हो तो हम क्या हो जाते हैं? बोलो जोर से. लेकिन अगर मेरी माँ है और आपकी माँ नहीं है तो आप और हम भाई बहन. बोलो, सही है कि गलत है? तो आपकी भी माँ है, वो कौन है? बोलो, गौ माता. और हमारी भी माँ है. लोग कहते हैं ना भाईचारा, भाईचारा. तो भाईचारा वही होगा ना जो हमारी माँ को माँ मानेगा. बोलो, अरे तो भाईचारा होगा. जो मेरी माँ को माँ न बोले और उसको खाए, उसे मैं भाई कैसे बोल सकता? समझ. और हम सब का जो परिचय है, भारतीय का परिचय गोत्र से है. अभी शरण जी बोल रहे थे. और गोत्र शब्द का सीधा अर्थ गौ रक्षा है. गौ मतलब गाय, तो संस्कृत का शब्द है. और त्र का अर्थ है रक्षा. याद रखिएगा, गो मतलब, बोलो. धुळे शहर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल गोटे यांच्या प्रचार सभांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. काल रात्री मोगलाई कुमारनगर भागात भव्य कॉर्नर सभा झाली. या सभेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद दिसून आला. अनिल गोटे यांनी या प्रचार सभेत विरोधकांचा चांगला समाचार घेतला. अनिल अण्णा गोटेंच्या सभेला सिंधी समाज, मुस्लिम समाजासह सर्व समाजाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकण्याचा रस्ता सुकर
भाजपच्या महायुतीच्या उमेदवाराचा पराभव अटळ दिसत असून चौथ्या क्रमांकावर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या आठवडाभरापासून गुलाबी थंडी वाजायला सुरुवात झाली. यामुळे नागरिकांमध्ये हुडहुडी भरायला देखील सुरुवात झाली. ही हुडहुडी दूर करण्यासाठी नागरिक आता स्वेटर खरेदीकडे धाव घेताना दिसून येत आहे. गेल्या आठवडाभरापासून गुलाबी थंडी वाजायला सुरुवात झाली. यामुळे नागरिकांमध्ये हुडहुडी भरायला देखील सुरुवात झाली. त्यामुळे दरवर्षाप्रमाणे यंदाही हिवाळ्यात स्वेटर विक्रेते तिबेटियन नागरिक धुळे शहरात दाखल झाले आहेत. धुळे शहरातील नूतन महानगरपालिकेसमोरील मोकळ्या जागेवर तिबेटियन नागरिकांनी आपली दुकाने थाटली आहेत. त्यात गेल्या आठवडाभरापासून थंडीची चाहूल लागत असल्याने नागरिक या दुकानांवर येऊन स्वेटर खरेदीस प्राधान्य देत आहे. वेगवेगळ्या प्रकारचे आकर्षक स्वेटर विक्रीस उपलब्ध असल्याने नागरिकही स्वेटर खरेदीस मोठ्या प्रमाणावर पसंती देतानाचं चित्र आहे. और हम ये प्रचार करना चाहते हैं कि जैसे कि हम ये हर साल हमारा 50 यूनियन स्वेटर मार्केट है ना, जो ये हर साल लगभग 40 साल से हम लोग यहाँ है। और पहले हम ये स्कूल के सामने है, वहाँ से यहाँ शिफ्ट हो गए, लगभग 10 साल हो गया। अभी भी हम लोग यहीं है और हमारे स्वेटर के बारे में हर वैरायटी है, जो आपको जैकेट, स्वेटर, शर्ट, टोपी, दस्ताना, ब्लैंकेट और जैकेट, बहुत किस्म के आइटम है और वैरायटी भी बहुत बढ़िया है और साथ साथ क्वालिटी है। मेन तो ये है और उसके साथ कहने का मतलब ये है कि हमारा जो रेट है वो सही है। जैसे पहले से हमारा ये जो परसेंटेज के हिसाब से है, उसमें क्या चीज़ है कि ये हमारा जो खर्चे पूरा जोड़ना पड़ता है यहाँ का, उसके हिसाब से ये जैसे रेट है ये हमारा आन सन लगा हुआ नहीं है, सोच समझ के लगा है। और वैसे तो आप लोगों को मालूम है हमारे साथ लेन देन होता है, तो आप लोग हर साल लेता है, क्वालिटी क्या है बताने का ज़रूरी नहीं है और रेट जो है फिक्स है, इसमें कोई गुंजाइश ही नहीं है, सब बराबर रखा जाए। बाद में हमको शिकायत ना आ जाए कि किसी को ज़्यादा किसी को काम होने से अच्छा नहीं लगता। और धुले वासी को और भी हम ये कहना चाहते हैं कि हर साल हमारे साथ संबंध रखते हैं और हमसे प्यार मोहब्बत से खरीदारी होता है, उसके लिए बहुत बहुत शुक्रगुजार करते हैं। और एक बात ये जैसे हम लोगों को नेपाली बोलते हैं, हम नेपाली नहीं है, हम तिब्बत के हैं, शरणार्थी है, इंडिया में रहती है, इसीलिए हमारा ये दुकान भी नाम तिब्बत के मार्केट से चल रहे हैं। जैसे कि हमारा ये ऑल इंडिया में लगभग 250 स्टेशन है, जैसे कि लखनऊ है, पटना है, मुंबई है, कलकत्ता है, मद्रास है, हैदराबाद है, ये जयपुर है, गुजरात में भी है, अहमदाबाद, बड़ौदा, सूरत, गांधीनगर, ऐसे वैसे यूट्यूब में आप देख रहा होगा। इसीलिए आपको कोई शिकायत नहीं आएगा और हमेशा साथ देते रहना। सबको बहुत बहुत धन्यवाद और हर साल ऐसे हमें साथ देते रहना, बहुत बहुत धन्यवाद। ये वो 4 महीने तक है। हाँ, और वैसे हमारा ये समय है अक्टूबर से जनवरी 20 तक है, समय यही रहता है, हर साल यही टाइमिंग है। वैसे अक्टूबर में आता है तो गर्मी थोड़ा रहता है, तो लगभग हम मेरे हिसाब से ये नवंबर से शुरू हो जाता है, तो लगभग यहाँ से जनवरी 20 तक हर साल समय ये है। और हमारा दुकान जो है ये प्रथम पैलेस के बाजू में लगा है, या ये नगर पालिका के सामने है। सब आने की कृपा करें और बहुत बहुत शुभकामनाएं देता है दोबारा। बहुत सही। धुळे शहर मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार अनिल गोटे यांच्या प्रचारार्थ आज शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे धुळ्यात आले होते. त्यांच्या उपस्थितीत आज शहरातील पारोळा रोड चौफुलीजवळील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे हा मेळावा घेण्यात आला. प्रचार सभेला संबोधित करताना खासदार संजय राऊत म्हणाले की राज्यात भ्रष्टाचाराविरुद्ध लढणारे, आवाज उठवणारे मोजकेच लोक आहेत. त्यांच्यात सर्वात पुढचे नाव अनिल अण्णा गोटे यांचे आहे, म्हणून त्यांचे आमचे जमते. तेही कोणाला घाबरत नाही, मीही घाबरत नाही. तेही थोडे गुंडे, मीही. तेही सभ्य पत्रकार, मीही सभ्य आणि पत्रकार आहे. मोदी प्रत्येक वर्षी 2 कोटी रोजगार देणार होते, मात्र जे उद्योग आले तेही गुजरातमध्ये गेले. 2 वर्षात राज्यात येणारे सर्वात मोठे प्रकल्प गुजरातमध्ये निघून गेले. हे संपवायचे असेल तर महाराष्ट्रात स्वाभिमानी सरकार आणावे लागेल. धुळ्यात पाणी, रस्ते, बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे. असे असताना गिरीश महाजन काय करत होते, असा प्रश्न देखील
सभेत त्यांनी विचारलं. धुळ्यात म्हणणे त्यांना काळा जाम, गुलाबजामुन अशी नावे लोकांनी ठेवली. भाजपवाले सर्व बटेंगे तो कटेंगे असा प्रचार करताय असेही ते म्हणाले. मात्र सर्व समाजच एकत्र आहे. मोदी हे 35 वर्षानंतर आपल्या आईला भेटायला गेले आणि म्हणतात हम एक है आणि ते आम्हाला ज्ञान देतात. त्यांच्या 400 पारचा नाऱ्याला बांबू घालण्याचे काम महाराष्ट्राने केले, त्यात धुळ्याचाही वाटा आहे. हा महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी 106 जणांचे बलिदान दिले आहे. विरोधक म्हणतात उद्धव ठाकरे आमच्या विचारापासून दूर गेले म्हणून आम्ही शिवसेना सोडली. मात्र मोदी, शहा, फडणवीस, अदानी अशा सर्वांनी मिळून उद्धव ठाकरेंचे सरकार आपल्याला पाडायचे आहे. तोपर्यंत आपल्याला मुंबई गिळता येणार नाही म्हणून त्यांनी सर्वांना सोबत घेत आमचे सरकार पाडले. हे अजित पवारांनी नुकतेच स्पष्ट देखील केल्याचे खासदार राऊत यावेळी म्हणाले. मराठी माणसांसाठी तुम्हाला महाविकास आघाडीसोबत खंबीरपणे उभे राहावे लागेल. धुळ्यात अनिल गोटे यांना निवडून द्यावे लागेल, नाहीतर संध्याकाळी चंद्रावर असणारा धर्मयोद्धा येईल अशी टीकाही त्यांनी केली. सेनेचा आमदार वाघ होण्याची वेगळीच मजा असते. महाराष्ट्राच्या सेनेच्या खासदाराला दिल्लीत हा बाळासाहेब ठाकरेंचा वाघ आहे असे म्हणतात. आम्हीही बांबू लावणारे आहेत, नाहीतर मोदी शहांनी कधीच मुंबई काढून घेतली असली असेही खासदार राऊत म्हणाले. बाळासाहेबांचे धुळ्यात भगवा फडकवण्याचे स्वप्न तुम्हाला साकार करायचे आहे. यासाठी अनिल गोटे यांना निवडून द्यावे असेही आवाहन खासदार संजय राऊत यांनी केले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात वयोवृद्ध लोकांसाठी गृहभेटी टपाल मतदानास सुरुवात करण्यात आली. धुळे तालुक्यातील विंचूर येथेही ही योजना राबवण्यात आली. धुळे तालुक्यातील विंचूर येथे गृहभेटी टपाल मतदानास सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी या ठिकाणी पथक क्रमांक 3 मार्फत ही मोहीम राबवण्यात आली. यावेळी मंडळाधिकारी समाधान शिंदे, तलाठी अतुल टर्ले, BLO सुनील देसले, पोलीस कॉन्स्टेबल PS पाटील, सूक्ष्म निरीक्षक मेकाले आदी पथक या ठिकाणी उपस्थित होते. तर विंचूर गावात एकूण 5 ज्येष्ठ नागरिकांची मतदान प्रक्रिया पार पडत आहे. निवडणूक निर्णय अधिकारी 7 धुळे शहर महेश शेलार, वैशाली हिंगे, सहाय्यक निवडणूक अधिकारी पंकज पवार, निवडणूक अधिकारी मायानंद भांबरे, तहसीलदार धर्मेंद्र पाटील आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. दीपावलीच्या आषाढी एकादशी निमित्त धुळे शहरातील नामांकित किंग कंपनीच्या भव्य प्रांगणात उद्योजक, व्यापारी स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्नेहभोजनाचा कार्यक्रमही संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर शिरपूर शिक्षण सम्राट आमदार अमरीशभाई पटेल, माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, भाजपाचे युवा उमेदवार अनुप अग्रवाल, राजेश गिंदुडिया, कैलास गिंदुडिया, घनश्याम गिंदुडिया, विनोद मित्तल, किशोर गिंदुडिया, राजेश भतवाल, कैलास अग्रवाल, ओमप्रकाश अग्रवाल व्यासपीठावर होते. यावेळी बोलताना माजी राज्यमंत्री व माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे म्हणाले की धुळे शहरातून 6 विशेष महामार्ग जात आहे. तसेच शिरपूर, नरडाणा व इंदोर रेल्वे मार्गाचे काम देखील प्रगतीपथावर आहे. या सर्व भाजपाच्या कामामुळे तसेच युवा उद्योजकांच्या दूरदृष्टीमुळे धुळे शहरातील MIDC हे उद्योगाच्या क्षेत्रात हब होणार असल्याने त्यांनी यावेळी सांगितले. धुळे शहरात मोठ्या प्रमाणात बेरोजगारांना शहरातच काम मिळत असल्याने त्यांना बाहेरगावी जाण्याची गरज पडणार नाही. शहरातील उद्योगांना चालना मिळणार म्हणून मोठ्या प्रमाणात आम्ही हे काम करीत आहोत. शहरातील युवकांना पुणे व नाशिक येथे जाण्यास परवडत नसल्याने अमरीशभाई यांनी शैक्षणिक क्षेत्रात धुळे शहरात मोठ्या प्रमाणात उद्योग अमरीशभाई यांनी उभारण्याचे आवाहन केले. किंग कंपनीने हा उद्योग स्नेह मेळावा घेऊन अनोख्या युवा उद्योजकांना नव्या वाटा खुल्या केलेल्या आहेत. यावेळी भाजपचे उमेदवार अनुप अग्रवाल हे एका यशस्वी उद्योजकाचे पुत्र असल्यामुळे त्यांना व्यापारी व व्यावसायिक समस्या यांची जाण असल्याने ते उद्योजकांचे प्रश्न मार्गी लावतील अशी अपेक्षा यावेळेस प्रमुखांनी व्यक्त केली. या ठिकाणी दैनिक लोकमैत्रीचे संपादक तथा हर्बल कंपनीचे युवा उद्योजक सुनील उदिकर यांच्यासह मोठ्या प्रमाणावर युवा उद्योजक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार राजेंद्र गिंदुडिया यांनी मानले. सुनील गवळी सहसंपादक माता हिंगलाज वृत्तवाहिनी धुळे. जेव्हा टाकली आम्ही शिरपूरला 2 इंडस्ट्रीज टाकतो या 1 टाकतो तर आमच्याकडे 1 वर्ष लेबर फिरतच राहतो. 25 येतात
10 जातात, परत 25 येतात, परत 10 जातात. पण धुळ्या असं एक ठिकाण आहे की मी 2 इंडस्ट्रीज टाकली, मला काहीही अडचण आली नाही, मला लेबर मिळून गेले, मग कुठलीही टाईपची मला अडचण आली नाही. याचा मतलब इथे पीसफुल लेबर यायला तयार आहे, शांतीने इंडस्ट्रियलायझेशन होऊ शकतं, हजारो लोकांना नोकऱ्या मिळू शकतं. आता डॉक्टर साहेबांनी सांगितलं की DMIC इथे येते आहे, दिल्ली मुंबई कॉरिडॉर बी आपल्याकडून पास होणार आहे, तिथेही त्यांनी ॲक्विजिशन करून ठेवलेलं आहे. आणि त्याची आपले मोदीजी प्रधानमंत्री आले होते त्यावेळी त्यांनी जिक्र केला होता, आपले डेप्युटी CMने बी इथे जिक्र केलं होतं. दुसरा 18,000 करोडने रेल्वेची लाईन आपल्याकडे येते आहे. मी एक सांगतो डॉक्टर साहेब, मला धुळ्याची नवाई वाटते आणि तुमची बी नवाई वाटते की 18,000 करोडची रेल्वे लाईनसाठी आपण कितीतरी वर्ष भांडलो. आमच्या शिरपूरवाले बी भांडले, काही जास्त आमच्या सहकार्य नाही आहे, 10-20 लोक झेंडे गाडून आम्ही बोलायचो रेल्वे आणा. पण खासदार साहेबांनी रेल्वे आणली, आपले 2-3 प्रोजेक्ट केले, पाणीचे अक्कलपाड्याचं काम केलं, आणि आपले नर्वस राहून आपण काही थोडाही मेहनत घेतली नाही आणि खासदार आपले पडून गेले. किती शर्माची गोष्ट आहे. काही काम करणारे लोक भेटत नाही, आणि जे काही बाबाने काम केलं असेल, मला नाही वाटत की 30-40 वर्षामध्ये कुठल्याही खासदारने इतकं काम केलं असेल. त्याला आपण 4,000 मताने पाडून टाकलं. थोडा आपणही विचार करायला पाहिजे. जो माणूस काम करतो आणि जो डेव्हलपमेंटचे काम करतो, मला भेटले नाही, माझ्या लग्नाला आले नाही, माझी मोतीला आले नाही, मला हे काय आपलं काम नाही आहे. खासदाराचं आणि आमदाराचं काम. आज MIDC मध्ये राजेशजी गिंडोडिया यांचे किंग्स प्लॅस्टिकच्या प्रांगणात सगळे उद्योजक जमलेले आहेत आणि व्यासपीठावर मार्गदर्शन करण्यासाठी तुमचे आमचे सगळ्यांचे लाडके नेतृत्व आदरणीय अमरीशभाई पटेल, त्याचप्रमाणे माजी आमदार आणि जिल्हा बँकेचे चेअरमन आदरणीय राजू बाबा, भारतीय जनता पक्षाचे लोकप्रिय उमेदवार अनुपजी अग्रवाल, जिल्हाध्यक्ष गजेंद्र शेठ अंपळकर, आमचे मित्र विनोद शेठ मित्तल, आदरणीय ओमप्रकाशजी अग्रवाल, किशोर कांकरिया, नितिनजी बंग, घनश्यामजी गिंडोडिया, राजेशजी गिंडोडिया, राजेश भतवाल, कैलाश शेठ अग्रवाल, अजयजी पसारी, राजेश देवरे, सन्मान्य व्यासपीठ आणि समोर जमलेले या शहरातील भूषण उद्योजक. मगाशी बंग साहेब बोलताना म्हणाले, उद्योगपतींचे सगळ्यात मोठं नेतृत्व अमरीशभाई निश्चितच आहेत. राजू बाबांनाही ते संबोधित केले, तेही बरोबर आहे. अनुप भैया उद्योजक फॅमिलीतनंच येतात, पण माझ्याविषयी म्हणाले भावी उद्योगपती. मी भावी उद्योगपती नाही. जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे वीरशैव लिंगायत गवळी समाजातर्फे यावर्षी सगर उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शिव शरणार्थ संबोधून या उत्सवाचा समारोप करण्यात आला. जळगाव जिल्ह्यातील चोपडा बारीवाडा शनिवारी बलिप्रतिपदा व पाडव्यानिमित्त सगर पूजन उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. अनेक वर्षापासून जी आप्पाजी शहापूरकर घराण्यातील परंपरा यावर्षी कायम राखण्यात आली. पशुमालकांसह युवकांमध्ये सगर उत्सवाप्रसंगी जल्लोष दिसून आला. याबाबत गवळी समाजाचे सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ पंच पंडितराव आप्पाजी शहापूरकर, सदाशिव शहापूरकर, शरद शहापूरकर, गवळी संजय शहापूरकर आदी उपस्थित होते. परंपरेनुसार महाभारत काळापासून भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलून गोधनाचे संरक्षण केल्यामुळे गवळी समाजातर्फे पाडव्याला सगर पूजनाची परंपरा आजच्या कलियुगातही कायम आहे, पंच सदाशिव शहापूरकर यांनी सांगितले.
दरवर्षी दीपावलीनिमित्त चोपडा येथे वीरशैव लिंगायत गवळी समाजातर्फे पुरातन बारीवाडा मरीमाता हनुमान मंदिर परिसरात सगर उत्सव व खेड्यांना सलामी देऊन भरवण्यात येतो. बारी गवळीवाडा मारुती मंदिर चौक वराड रस्त्यावर परिसरातून रेड्यांना ढोलताशांच्या गजरात आणि डीजेच्या धूनवर मिरवणूक काढण्यात येते. यावर्षी प्रथमच मिरवणुकीत युवती व महिला देखील मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या होत्या. हनुमान मंदिर परिसरात मानकरी पंचमंडळी आणि समाज बांधव उपस्थित होते. युवकांतर्फे फटाक्यांची आतिषबाजी करत मोठा जल्लोष करण्यात आला. याप्रसंगी मानकरी व पंचमंडळींतर्फे पशुमालकांना शिव शरणार्थ संबोधून त्यांचे स्वागत करण्यात आले. सगर पूजनाच्या ठिकाणी रेड्यांनी सलामी देऊन नतमस्तक झाल्यात. वाढती महागाई आणि पशुधनाची घटती संख्या असली तरी यंदा रेड्यांच्या झुंजी झाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. प्रतिस्पर्धी शहापूरकर व महाजन यांच्या रेड्यांची टक्कर झाल्याने हौशी श्रोत्यांनी आभार मानले. यावेळी युवा उद्योजक भरत पंडितराव शहापूरकर, राहुल शहापूरकर, संजय सदाशिव शहापूरकर, शरद शहापूरकर, विष्णू शहापूरकर, नंदू देवर्षी, गणेश देवर्षी, विष्णू शहापूरकर, राजेश नारायण शहापूरकर, रमण विठ्ठलराव शहापूरकर गवळी, सुनील शहापूरकर गवळी यांनी परिश्रम घेतले. शिव शरणार्थ म्हणत पंचमंडळींनी सगर उत्सवाचा समारोप झाल्याचे जाहीर केले. सुनील गवळी, माता हिंगलाज वृत्तवाहिनी, सहसंपादक, धुळे. आहे आमची परंपरा आहे गवळी समाजाची. वर्षानुवर्ष वडील पार्टी म्हशीचा धंदा आमच्या पूजा करतो पाडव्याला. माने गेल्याची टक्कर लावतो पाडव्याला समाजाचे. तुमचं नाव सांगा ना पूर्ण. सर राजू अप्पा गवळे, अप्पाजी शहापूरकर, चोपडा. वीरशैव लिंगायत गवळी समाज पंचमंडळी चोपडा आमच्या आजोबापासून रेड्यांची आपलं बसोबाची मिरवणूक वाजत गाजत सादर करतो. वर्षगणती चालू आहे. मोठ्या जल्लोषात सण आम्ही चांगल्या पद्धतीने पार पाडतो. दिवाळीला पाडव्यानिमित्त रेड्यांची झुंज लावण्यात येते. चोपडेकरांनी दरवर्षी पाडव्यानिमित्त बेल्यांच्या म्हशीचा आम्ही कार्यक्रम करतो आणि झुंज लावतो. आणि दरवर्षाप्रमाणे परंपरा आहे. ही कृष्णवंशीपासून कृष्ण परंपरा चालत येते आणि ती आम्ही पार करत येतो आहे. आणि आमच्या गवळी समाजाचे हा एकदम फार खुशीने आम्ही पार पाडतो. कितवी पिढी तुमची? आमची ही परंपरापासून म्हणजे 7-8 पिढ्या होऊन गेल्या असेल. जवळपास 7-8 पिढ्यापासून आमच्या नाव सांगा. माझं नाव संजय सदाशिव गवळी, मूळ आमचे शहापूरकर आहे आणि चोपडा शहरात राहतो. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. राज्यात फोडाफोडीचे राजकारण संपवण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार आणावे, शरदचंद्र पवार यांचे आवाहन. गोहत्या हे महापाप, गायींची रक्षा करणे प्रत्येकाचे कर्तव्य, गोपालमणी महाराज यांचे प्रतिपादन.
सगर उत्सवामुळे गवळी समाज बांधवांमध्ये निर्माण होते नवचैतन्याचे वातावरण. याच बरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही. जय हिंगलाज.